महिन्यामध्ये जेवढं आपण अनुष्ठान करू, जेवढी साधना करू, तेवढी आपल्याला ती फल देणार आहे. आणि म्हणून तर सद्गुरू बाबांनी तुमच्या आमच्या करता या ठिकाणी एवढा मोठा विठ्ठल भक्ती रस महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. का ठेवला? या महिन्यामध्ये आपल्याला ती श्रीमद भागवत कथा श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं, याच्याकरता सद्गुरू बाबांनी हा सगळा या ठिकाणी एवढा मोठा उत्सव तुमच्या आमच्या करता ठेवलेला आहे. या उत्सवामध्ये आपल्याला कीर्तन करण्याची संधी मिळाली. स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या अधिक मासाच्या सप्ताहामध्ये या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी भेटेल, परंतु ही सगळी सद्गुरू बाबांची कृपा आहे. इथं उभा राहिल्यानंतर, इथं आल्यानंतर मनामध्ये काय विचार चालू राहतो, काय होतं ते जावे त्याच्या वंश तेव्हा कळेल. परंतु ऐका, सद्गुरू बाबा ही आपली कामधेनू आहे. सद्गुरू बाबा म्हणजे कामधेनू आहे, आई आहे. देखा कामधेनू ऐसे माये सदैवा दया होई, तो चंद्र ही परीलाही खेळावया. ज्ञानोबा सांगतात एखाद्याला कामधेनू प्राप्त झाली आणि त्याने जर त्या कामधेनूकडे नुसतं खेळणं म्हणून चंद्राची मागणी केली तर ती कामधेनू त्याला आकाशातला चंद्र सुद्धा आणून देईल. मग आपण इथं कीर्तन करण्याची अपेक्षा केल्यानंतर सद्गुरुजी बाबा ती का पूर्ण करणार नाही? बाबा आपल्याकरता कामधेनू आहे. तुका म्हणे जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्विता. कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण त्या झाडाखाली काही मागितलं तरी ते सगळं मनोरथ पूर्ण करतात. ते कल्पवृक्षाची ती शक्ती आहे. त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण जे मागतो ते त्या ठिकाणी आपलं काय होतं, पूर्ण होतं. आणि मग इथं जर आपल्या अंतःकरणामध्ये कीर्तन करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होणार नाही का? का होणार नाही? साक्षात बाबा म्हणजे कल्पतरू आहे, बाबा म्हणजे कामधेनू आहे, आणि बाबा म्हणजे साक्षात चिंतामणी आहे. का चिंतामणी झाली आधी सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. ज्ञानदेव म्हणे सद्गुरू बाबा म्हणजे चिंतामणी. आणि म्हणून सद्गुरू बाबांच्या कृपेनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे.